Hello students, today's point is Ostwald dilution law. Arrhenius concept पाहिली आपण फॉर ॲसिड अँड बेसेस ती एक्सप्रेस केली आहे ह्या ओस्टवॉल्ड सायंटिस्टने फॉर द डायल्युशन लॉ. मग आता ही काय पाहिजे आपलं कन्सेप्ट ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड. फर्स्ट कशासाठी पाहिजे वीक ॲसिड आणि त्यानंतर वीक बेससाठी. मग जर आपण कन्सिडर केलं इथं ॲट इक्विलिब्रियम कन्सिडर अ वीक ॲसिड दॅट इज HA. हे काय कन्सिडर केलं वीक ॲसिड. मग आता हे जे HA आहे याचं जे सोल्युशन आहे की सोल्युशनमध्ये हा जो HA वीक ॲसिड आहे हा कसा डिझॉल्व होतो पार्शली डिझॉल्व ऑन सोल्युशन अँड इट फॉर्म H प्लस अँड A मायनस आयन्स. देन जर पार्शली जर त्याच्यामध्ये डिझॉल्व झाला तर काय होतं की हा जो HA आहे वीक ॲसिड याच्यापासून काय तयार होतं H प्लस आणि A मायनस हे आयन्स तयार होतात. मग आपण पाहिलेलं आहे की डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड आणि वीक बेस कसा काढतात. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड काय आला Ka इज इक्वल टू H प्लस इंटू A मायनस दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग इथं प्रॉडक्ट काय तुमचा H प्लस आणि A मायनस आणि हा तुमचा प्रॉडक्ट. मग जर आपण कन्सिडर केलं सपोज जर आपण 1 मोल हे वीक ॲसिड घेतलं तर सुरुवातीला काय असतं आपलं जे ॲसिड आहे ते किती असतं 1 मोल असतं. मग ज्यावेळेस डिझॉल्युशन होत नाही त्यावेळेस ते किती असतं त्याची जी क्वांटिटी आहे ती किती असते 0 असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण इथं कन्सिडर केलं एक्झाम्पल म्हणून जर आपण घेतलं NaCl तर ज्यावेळेस हे NaCl डिझॉल्व होतं सुरुवातीला याचं जी क्वांटिटी आहे ते किती आहे 1 मोल. मग इथे दाखवली इनिशियली क्वांटिटी किती आहे 1 मोल. आणि ज्यावेळेस हे डिझॉल्व होत नाही फक्त आपण नुसतं जस्ट ॲड करतो त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होतं सोडियम Na प्लस आणि Cl मायनस आयन्स तयार होतात. मग ज्यावेळेस सुरुवातीला आपण इनिशियली घेतल्या त्याची जी क्वांटिटी असते ती किती असते 1 मोल आणि इथे क्वांटिटी किती असणार याची 0 म्हणून इनिशियली इट हॅज 1 0 आणि ज्यावेळेस इक्विलिब्रियम होतं त्यावेळेस काय होणार की ह्या 1 मोलपासून काही प्रमाणामध्ये काय होणार हे Na प्लस आणि Cl मायनस तयार होणार. मग आता 1 मोलपासून किती होतात ते समजा आपण कन्सिडर केलं अल्फा आणि हे सुद्धा किती होणार अल्फा तयार होणार. मग आता NaCl किती शिल्लक राहिलं तर सुरुवातीला किती आहे 1 मोल. मग त्याच्यामधून जर अल्फा गेला तर किती राहणार ते 1 मायनस अल्फा. म्हणून काय आलं ॲट इक्विलिब्रियम वीक ॲसिड इज 1 मायनस अल्फा H प्लस आयन्स अल्फा A मायनस आयन्स अल्फा. मग कॉन्सन्ट्रेशन काढायचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ॲट व्हॅल्यूम फॉर V. मग ते किती असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ॲट व्हॅल्यूम इज नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॅल्यूम. आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन कसं काढतात नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॅल्यूम. मग आता इथं नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1 मायनस अल्फा आणि व्हॅल्यूम किती आहे V. म्हणून कॉन्सन्ट्रेशन फॉर वीक ॲसिड काय आलं 1 मायनस अल्फा अपॉन V फॉर H प्लस अल्फा अपॉन V फॉर A मायनस अल्फा अपॉन V. मग हियर आपल्याला काय भेटलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट दॅट इज 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय V आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस अँड A मायनस इज इक्वल टू अल्फा अपॉन V. मग ह्याच व्हॅल्यू आपण काय केल्या इक्वेशनमध्ये पुट केल्या. कोणत्या इक्वेशनमध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये काय केलं आपण ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला इक्वेशन काय भेटतं देअरफॉर K इज इक्वल टू अल्फा अपॉन V इंटू अल्फा अपॉन V डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन V. मग जर आपण हे इक्वेशन जर सॉल्व केलं तर इथं काय होणार हे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर V इंटू V स्क्वेअर. मग अल्फा स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू V. मग आपण हे सॉल्व केलं तर काय येतं अल्फा स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर इंटू V अपॉन 1 मायनस अल्फा. मग इथं V स्क्वेअर आणि इथे V मग काय होईल कॅन्सल होईल. म्हणून शिल्लक काय राहिलं मग डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आला K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू 1 मायनस अल्फा इंटू V. मग आता आपल्याला माहिती आहे काय आहे C काय आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ॲट 1 मोल. मग कॉन्सन्ट्रेशन ॲट 1 मोल तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन V. मग सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1 अपॉन V. मग जर ही व्हॅल्यू आपण जर पुट केली की 1 अपॉन V म्हणजे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन. मग देअरफॉर K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर हेच कसं लिहू शकतो आपण अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू 1 अपॉन V. आता 1 अपॉन V काय भेटलं आपल्याला इथं कॉन्सन्ट्रेशन. म्हणून काय आलं देअरफॉर K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन
अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा मीन्स काय युअर डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग ही तुम्हाला कशाची किंमत भेटली इथे डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत भेटली. मग फॉर वीक ॲसिड की फॉर वीक ॲसिड अल्फा इज व्हेरी स्मॉल इवन निग्लिजिबल असतो की अल्फा डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हेरी स्मॉल असतो. मग तो आपण निग्लिजिबल करू शकतो. म्हणून काय येईल 1 मायनस अल्फा इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. मग जर तो 1 असेल तर काय लिहू शकतो आपण देअर फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर मायनस सी अपॉन 1 इज इक्वल टू तर 1 आपण लिहित नाही म्हणून काय येतं ती किंमत अल्फा स्क्वेअर मायनस सी. मग जर आपल्याला फक्त डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं असेल तर काय येईल देअर फॉर अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए अपॉन सी. देअर फोर जर अल्फासाठी काढायचं जर स्क्वेअर रूट काढलं त्याचं तर काय येईल अल्फा इंटू के ए अंडर रूट के ए इंटू अपॉन सी वेअर सी इज काय मोल्स अपॉन व्ही. मग दिस इज द अल्फा व्हॅल्यू दॅट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. मग सेम आपल्याला अशाच प्रकारे काय करता येतं ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेस. मग जर आपण कन्सिडर केला इथे वीक बेस कन्सिडर केला BOH तर ह्या वीक बेसपासून काय भेटतात आपल्याला B प्लस आणि OH मायनस हे आयन्स भेटतात. मग जर आपण याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढला तर काय भेटतो KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. हा काय आपला प्रॉडक्ट म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर प्रॉडक्ट. सेम इनिशियली ज्यावेळेस आपण सुरुवातीला बेस घेऊ त्यावेळेस त्याचं क्वांटिटी किती असणार आहे 1 मोल. मग त्यावेळेस त्याचे जे नंबर ऑफ डिझॉल्व पार्टिकल असणार ते किती असणार आहे 0 0 असणार आहे. आणि त्याचबरोबर इक्विलिब्रियमला काय होणार अल्फा पार्टिकल्स डिझॉल्व होणार. याच्यापैकी अल्फा पार्टिकल्स काय होणार डिझॉल्व होणार म्हणून अल्फा पार्टिकल्स. आणि मग 1मधून जर एवढे डिझॉल्व झाले तर किती राहणार 1 मायनस अल्फा. म्हणून ॲट व्हॅल्यू व्ही त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे 1 मायनस अल्फा इंटू व्ही डिवायडेड. त्याचबरोबर B प्लससाठी काय असणार आहे अल्फा अपॉन व्ही. OH मायनससाठी काय असणार आहे अल्फा अपॉन व्ही. मग ॲट इक्विलिब्रियम काय येणार की तुमचा जो BOH आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय येणार 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. त्यानंतर B प्लस आणि OH मायनससाठी काय येणार अल्फा अपॉन व्ही. मग ह्याच व्हॅल्यू काय केल्या आपण इथे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस त्यासाठी काय केल्या ॲड केल्या. म्हणून काय आलं सो KB इज इक्वल टू अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू व्ही. जर आपण हे सॉल्व केलं तर काय येतं अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही अपॉन 1 मायनस अल्फा. मग हे जर सॉल्व केलं तर काय येतं अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. मग ॲट 1 मोल काय येतं ते C इज इक्वल टू मोल अपॉन व्हॅल्यूम. माहिती आहे आपल्याला की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मोल अपॉन व्हॅल्यूम. मग इथं मोल किती आहे 1 म्हणून 1 अपॉन व्ही. मग आपण त्याची व्हॅल्यू काय करू शकतो ती ॲड करू शकतो. मग देअर फोर KB काय आलं अल्फा स्क्वेअर इंटू C डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. मग वीक बेससाठी हा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो काय असतो व्हेरी स्मॉल असतो. का असतो इट इज इक्वल टू 1. मग आपल्याला माहिती आहे की KB काय आहे इट इज द अल्फा स्क्वेअर इंटू C. जर आपण ही व्हॅल्यू जर 1 लिहिली तर काय येणार हे इक्वेशन KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. मग हे जर इक्वेशन आपण डिसोसिएशन कॉन्स्टंटसाठी रिअरेंज केलं तर काय भेटतं आपल्याला अल्फा स्क्वेअर इंटू KB अपॉन C. KB मीन्स काय युअर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस अपॉन कॉन्सन्ट्रेशन. मग जर आपण याचं स्क्वेअर रूट काढलं तर काय येतं अल्फा इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट KB इंटू व्ही. आता C मीन्स काय आहे 1 अपॉन व्ही म्हणून ते आपण असंही लिहू शकतो की KB इंटू व्ही म्हणजे दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट इंटू व्हॅल्यूम और अल्फा इज इक्वल टू KB अपॉन C दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट अपॉन concentration. This is the Ostwald dilution law. This is the most easy law for to find out the dissociation constant for weak acids and weak bases. आणि ह्या वरती बेस तुम्हाला काय असतात प्रॉब्लेम्स असतात. ह्या डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड आणि बेसवरती बेस तुम्हाला काय प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला बुक्समध्ये सॉल्व करून दिलेले आहेत. ते प्रॉब्लेम परत एकदा काय करायचे रिवाईज करायचे सॉल्व करून पाहिजेत म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगला काय जाईल सोपं जाईल. आणि ही कन्सेप्टसुद्धा काय आहे एकदम सोपी आहे. यामध्ये तुम्हाला काय काढायचं सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे फॉर वीक ॲसिड आणि वीक बेस. मग तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन येईल ते कशामध्ये ॲड करायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंटमध्ये ॲड करायचं आहे आणि ते काय करायचं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग तुम्हाला त्याच्यावरून काय भेटतं अल्फा दॅट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंटची काय भेटते तुम्हाला व्हॅल्यू भेटते.
त्याचबरोबर तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन सुद्धा काय करतात त्याच्यावरून फाइंड आउट करता येतं.